माजी आमदार विक्रमदादा सावंत झाले पुन्हा जोरदार सक्रिय. माजी आमदार विक्रमदादा सावंत तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झाले असून पुन्हा तालुक्याच्या विकासासाठी जोमाने कामाला लागले आहेत. काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून माजी आमदार विक्रमदादा सावंत यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मोठ्या प्रमाणात विकासकामे करून पराभव सहन करावे लागल्याने पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. पण कभी कभी जीतने के लिए हारना भी पड़ता है और हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. याप्रमाणे येणाऱ्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी जोरदार कंबर कसली आहे. जत तालुक्यातील पूर्व भागाला वरदान ठरणारे तुपशी बबलेश्वर योजना पूर्ण व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून ही योजना पूर्ण झाल्यास कमी खर्चात जत तालुक्यातील पूर्व भागाला सायफन पद्धतीने पाणी येणार असून पूर्व भाग सुजलाम सुफलाम होईल व पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल. यासाठी सातत्याने ते लढा देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कर्नाटकाचे मंत्री एच.के. पाटील यांची भेट घेतली. शिक्षण, आरोग्य व पाण्याच्या संदर्भात चर्चा केली. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये आंतरराज्य करार लवकर केल्यास पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकेल व त्याचबरोबर पूर्व भागातील जनतेला गडीनाडूच्या माध्यमातून शिक्षणाच्या सोयी पण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी देखील माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी केली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा जत तालुक्याच्या विकासासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी राजकीय आखाड्यात जोरदार उतरले आहेत. यावेळी उद्योगपती मारुती मोरे व उमदी नेते वाहाब मुल्ला उपस्थित होते.